नमस्कार. चाणक्य नीती. आर्य चाणक्य म्हणतात की जिंदगी कसं जगावं, व्यवहारात कुशल कसं राहावं. बघूया पुढे आपण. आर्य चाणक्य काय म्हणतात. शैले शैलेन माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे साधो नहि सर्वत्र चंदनं न वने वने. म्हणजे काय? आर्य चाणक्य काय म्हणतात. सर्वच पहाडात माणिक म्हणजे लाल रंगाचे रत्न. हे माणिक कशाचं रत्न आहे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाल रंगाचे रत्न सापडत नाही. प्रत्येकच हत्तीच्या मस्तकात मोती सापडत नाही. सत्पुरुष सर्व ठिकाणी वास करीत नाही आणि चंदनाचे झाडही प्रत्येक जंगलात आढळत नाही. बरोबर. जे उत्तम आहे, जे पवित्र आहे ते सगळ्याच ठिकाणी मिळत नाही. याचा अर्थ काय आहे तर माणिक एक मौल्यवान रत्न. त्याचा अलंकार जडवण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरला जातो. अमूल्य रत्न आहे. जसे की हिरा, पाचू, पुष्कराज खाणीत सापडतात. माणिक ही खाणीत सापडते. पण माणिक काही सर्वच पर्वतात सापडत नाही. बघूया आपण. कुठल्याही पर्वतात सापडत नाही. आणि माणिक शोधायला जर गेला तर आपल्याला ती मशीन पाहिजे. असंच माणिक नाही मिळत. मशीन दाखवते कुठे रत्न आहेत ते. रत्न असेल तिथे ती मशीन आवाज देते आणि मग ते खणून ते कुठलं एक रत्न असेल तर एकच नाही असं. हे लाल रंगाचे रत्न तयार होण्यासाठी एक विशिष्ट भौगोलिक परिस्थिती लागते आणि ती दुर्मिळ असते. हे सगळे लाल रंगाचेच रत्न नाही, आहे सगळे रत्न तयार होण्यासाठी मातीतच तयार होतात. बघा, जसं आपण पण जन्माला कुठे आलो या पृथ्वीवर, तसेच रत्न जे मिळतात, रत्नांची खाण जी आहे ही मातीतच असते आणि ही भौगोलिक घटना घडते, त्यातूनच हे रत्न तयार होतात. मौक्तिक म्हणजे मोत्यांना देखील स्त्रियांच्या आणि राजपुरुषांच्या अलंकारामध्ये मानाचे स्थान आहे. बघा, मौक्तिक म्हणजे मोती नव्हे तर त्यांचाच वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो. मोती सागरातच तळाशी शिंपल्यात तयार होतात. परंतु अत्यंत पाणीदार मोती मुक्तामणी एका विशिष्ट जातीच्या हत्तीच्याच मस्तकात सापडतो. बघा, मुक्तामणी पाणीदार मोती असते तो, मुक्तामणी त्याला म्हणतात. तो कुठे सापडतो? हत्तीच्याच मस्तकात असतो. अशी वंदता आहे. म्हणजे जसं काय कस्तुरी मृग. कस्तुरीच्याच बेंबीमध्ये काय आहे? कस्तुरी आहे. परंतु त्या कस्तुरी मृगाला माहीत नसतो. परंतु हा प्रत्येक हत्तीच्या मस्तकात सापडत नाही. सगळ्याच हत्तीच्या मस्तकात सापडत नसतो. एखादा विशिष्ट हत्ती आहे ना, जसा साधू सामान्य माणसामध्ये नसते आहे ना, एखादा सत्पुरुष सामान्य माणसामध्ये नाही सापडत. पवित्र व्यक्ती सामान्य माणसामध्ये सापडत नाही. बघा, पवित्र तिचं एक वेगळंच वर्म असते. तसंच आता साधू माणूस म्हणजे गुणांचा काम क्रोधादी षड्रिपूंचा चालता बोलता पुतळा. खेडे, नगरे, महानगरे खूप आहेत आणि माणसांची तर जत्राच आहे. पण सद्गुणी, सदाचारी, त्यागी व्यक्ती दुर्मिळच असतात. सदाचारी माणूस सापडायला खूप सदाचारी म्हणजे जो सत्य आहे, चांगलं आचरण करणारा जो सत्य आहे तो. बघा, म्हणजे बघायला गेलं तर बोलतात ना, 22 घरांची एक भावकी आहे समजायचं. भाऊबंद म्हणजे भावकी म्हणजे भाऊबंद. त्याच्यात एकच व्यक्ती अशी असते की ती सदाचारी असते. बघा, भाऊबंदामध्ये किती व्यक्ती असतात ह्याची गणना केली तर खूपच. त्याच्यात एकच व्यक्ती असते ती सदाचारी
सत्कर्मी, सत्य अशी असते. आणि सदाचारी माणसाला नेहमी देव कसा बघा सगळ्यामध्ये विजय देत असतो. पण काही माणसं त्या सदाचारी माणसाला खेचत असतात. त्यांना आवडत नसते ना, त्यांना आवडते त्यांच्यासारखंच राहणारं असं आहे. सदाचारी त्यागी व्यक्ती दुर्मिळच असतात. चंदन, आता चंदन सगळ्या जंगलामध्ये मिळत नाही. चंदन कसं आहे, कुठेतरी कुठल्या तरी जंगलात तो आढळून येईल, पण सगळीकडे नाही. पण तीच चंदनाची झाडं लावावी लागतात. तेच उगवता त्यांना मोठी होता किती वर्ष तरी जातात. मलयगिरीवरील एक बहुगुणी वनस्पती आहे. बघा मलयगिरी पर्वत आहे. बहुगुणी वनस्पती आहे. वृक्ष चंदन वृक्ष, सुगंध, शीतलता. बघा त्या चंदनामध्ये किती गुण आहेत, सुगंध पण आहे, शीतलता पण आहे, जो शांत देतो. ते जर चंदन आपण उघडून लावलं कपाळाला, ताप जास्त आला तर आपलं अंग थंड होतं. जास्त ताप आल्यानंतर, उष्णता जास्त झाल्यावर ते कसं देतं, शीतलता देतं ना. सहचर्याने येणाऱ्या चांगल्या भावनांसाठी, औषधी गुणांसाठी परिचित आहे चंदन. बघा औषधी पण आहे आणि त्यांची मागणी खूप आहे की नाही. औषधी आहे ना, ताप जास्त आला तर चंदन लावा तुम्ही कपाळाला. बघा ताप कसं झटक्यात उतरतो. वेळ लागेल पण उतरतो. वनराई अनेक असतात, पण सगळ्याच वनराईमध्ये चंदन सापडत नाही. त्यात विविध प्रकारचे वृक्षही असतात, पण चंदन वृक्ष मात्र एका विशिष्ट प्रकारच्या जमिनीत आणि हवामानातच उगवतात आणि जगतात. जास्त उष्ण तापट असं जर असेल तर तिथे चंदन पण जगायला मुश्किल जाते. म्हणजेच काय, पृथ्वी तळावर सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम गोष्टी आणि व्यक्ती दुर्मिळ आहेत. हजारों साल से नरगिस अपनी बेनुरूपी रोती है, बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदार पैदा. आहे की नाही. म्हणजे काय, एक्सलंट इज अ रियालिटी फाउंड. म्हणतात ते ना, खोटे नाही. या गोष्टी दुर्मिळ आहेत पण अप्राप्य नाही. कधी पण त्यांना प्राप्त करू शकतो, तेवढाच आपल्याकडे मानधन पण असावं लागतो. अपरिमित कष्ट घेतले यशोशिखर निश्चित गाठता येतं. अपरिमित कष्ट म्हणजे अमर्यादित कष्ट आहेत. कष्ट घेतल्यानंतर ह्या गोष्टी सापडायला वेळ लागत नाही. पण ज्याच्याकडे अफाट पैसा असतो तरी पण त्याला हे गोष्टी करता येत नाही, कारण त्यांची बुद्धीच तेवढी असते. अरे चाणक्य सांगतात, तेच बोलतात ना, 100% सत्य आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.